एक मुलगी आपल्या मित्रांसोबत पनवेल जवळच्या एका सुंदर फार्म हाऊसला जाते, थोडा आराम, थोडा रिलॅक्स व्हायचं म्हणून. पण त्या फार्म हाऊसमधील बाथरूमच्या एका कोपऱ्यात छोटासा चमकणारा ठिपका तिच्या लक्षात येतो. आणि त्या ठिपक्याने उघड केली एक अशी घाणेरडी सच्चाई ज्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आणला. गावाबाहेरच्या एका शांत दिसणाऱ्या फार्म हाऊसमध्ये लपलेलं होतं गुप्त कॅमेऱ्यांचं जाळं, आणि त्या छोट्या लेन्सच्या मागे चाललं होतं महिलांच्या प्रायव्हसीचं सर्वात घाणेरडं उल्लंघन. ही कथा आहे त्या घटनेची जी प्रत्येक महिलेला विचार करायला लावते की आपण जिथे सुरक्षित आहोत असं वाटतं, तिथे खरंच आपण सुरक्षित आहोत का? जर तुम्हाला अशा सत्य, धक्कादायक आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर लगेचच हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. शनिवारचा दिवस होता. मुंबईपासून थोड्याच अंतरावर असलेल्या पनवेलमध्ये काही तरुण तरुणी एका फार्म हाऊसला गेले होते. हवामान छान होतं, जागा सुंदर होती आणि सगळं काही अगदी परफेक्ट वाटत होतं. त्या फार्म हाऊसमध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित दिसत होती. मोठं लॉन, स्विमिंग पूल आणि आरामशीर रूम्स. पण कुणालाही कल्पना नव्हती की या आलिशान ठिकाणाच्या भिंतींच्या मागे एक काळं रहस्य लपलेलं आहे. संध्याकाळच्या सुमारास एक महिला ग्राहक बाथरूममध्ये गेली. तिने हात धुताना भिंतीवर एक छोटासा चमकणारा ठिपका पाहिला. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित पाण्याचा थेंब असेल, पण बारकाईने पाहिलं तेव्हा ती थक्क झाली. तो पाण्याचा थेंब नव्हता, तर एक लपवलेला कॅमेरा होता. क्षणाभरासाठी तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. कोणीतरी तिचं आणि इतरांचं बाथरूममध्ये चित्रीकरण करतंय हे तिला कल्पनेपलीकडचं होतंय. तिने लगेचच आपल्या मित्रांना बोलावलं आणि सगळ्यांनी मिळून ती जागा नीट पाहिली. तिथे खरोखरच स्पाय कॅमेरा बसवलेला होता, जो बाथरूमच्या कोपऱ्यात अगदी कौशल्याने लपवला गेला होता. त्यांनी लगेचच मॅनेजरला बोलावलं आणि पोलिसांना कळवलं. काही वेळातच पनवेल पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केला आणि फार्म हाऊसच्या मॅनेजरकडून मोबाईल जप्त केला. तेव्हा जे काही सापडलं ते पाहून सगळे हादरले. त्या मोबाईलमध्ये 1-2 नाही तर तब्बल 17 व्हिडिओ सापडले. त्या सर्व व्हिडिओंमध्ये महिलांच्या बाथरूममधील क्लिप्स होत्या आणि त्या सर्व गुप्तपणे रेकॉर्ड केल्या गेल्या होत्या. मॅनेजरने पोलिसांच्या चौकशीत कबुली दिली की त्यानेच हे कॅमेरे लावले होते. तो फार्म हाऊस चालवत होता आणि महिला ग्राहक जेव्हा येत तेव्हा तो त्यांच्या हालचाली गुप्तपणे रेकॉर्ड करत असे. हे कॅमेरे इतक्या हुशारीने लपवलेले होते की साधारण पाहता कोणालाही लक्षात येणं जवळपास अशक्य होतं. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली आणि त्या सर्व व्हिडिओंची तपासणी सुरू केली. सध्या त्या सर्व महिलांचा शोध घेतला जातोय ज्यांचे व्हिडिओ या मोबाईलमध्ये आढळले. संपूर्ण प्रकरणाने पनवेल आणि मुंबई परिसरात एकच खळबळ उडवली. एकीकडे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि दुसरीकडे समाजाला पुन्हा एकदा विचार करायला लावलं की आपण ज्या ठिकाणी मजा करायला जातो, जिथे थोडं रिलॅक्स व्हायचं असतं, तिथेही आपल्यावर कोणाचं तरी लक्ष असू शकतं. या घटनेनंतर पोलिसांनी सर्व फार्म हाऊस मालकांना इशारा दिला की अशा प्रकारे प्रायव्हसीचा भंग करणं हा गंभीर गुन्हा आहे आणि दोषींना कठोर शिक्षा होईल. सोशल मीडियावरही या घटनेबद्दल लोक संताप व्यक्त करतायत. अनेकांनी लिहिलं की आज जर त्या मुलीने तो छोटा ठिपका पाहिला नसता तर किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं कोण जाणे. पण त्या महिलेच्या जागरूकतेमुळे आणि धैर्यामुळे हे प्रकरण वेळेत समोर आलं. तिने भीती न बाळगता लगेचच पोलिसांना कळवलं आणि त्यामुळे अजूनही अनेक मुली वाचल्या. ही घटना आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. कुठेही गेलो, कितीही सुरक्षित वाटलं तरी थोडी जागरूकता ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल गुन्हेगारांचा चेहरा ओळखता येणं सोपं नाही आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे प्रत्येक ठिकाणी सापडतात. पनवेलचं हे प्रकरण केवळ एका फार्म हाऊसपुरतं मर्यादित नाही, तर तो एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की समाजात अजूनही महिलांच्या सुरक्षेचं आव्हान किती मोठं आहे. कधीकधी एक छोटा संशय, एक छोटं निरीक्षण मोठा गुन्हा उघड करू शकतं. म्हणूनच कुठेही गेलात, सावध रहा, जागरूक रहा.